नमस्कार ताईंनो, लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महिला लाभार्थ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे. ताईंनो, अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून जानेवारी महिन्याचे थकीत असलेले मानधन वितरित करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये ज्या महिला लाभार्थी पात्र होत्या त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचे हप्ते सुरळीतपणे आलेले होते. अशा महिला लाभार्थ्यांना पहिला हप्ता आता वितरित झालेला आहे आणि आता ज्या काही महिला लाभार्थी ई-केवायसीच्या पडताळणीनंतर किंवा इतर पात्र झालेले आहेत त्यांना सुद्धा त्यांचे थकीत असलेले मानधन वितरित केलं जाणार आहे, परंतु अद्याप त्याचे सुरुवात झालेले नाही. आता या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थी आहेत अशा महिला लाभार्थ्यांना 1500 रुपयाचं वितरण आज 6 वाजल्यापासून सुरू झालेले आहे. आशा करूयात आता लवकरच इतर जे काही महिला लाभार्थी आहेत त्यांचे थकीत असलेले 4500 रुपये देणे आहेत अशा महिला लाभार्थ्यांच्या देखील बँक खात्यात या 3 महिन्याच्या हप्त्याचे वितरण केलं जाईल. आज अपेक्षा होती, कारण आज बजेटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेले आहे आणि उद्या साहजिकच याच्या संदर्भातील मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जाणार होते आणि याच पार्श्वभूमीवरती आता आजच या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आज महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जातील आणि उर्वरित असलेल्या महिला लाभार्थ्यांना उद्यापासून येतील. आता ज्या महिला लाभार्थ्याचे हप्ते थकीत आहेत, ज्याचे ई-केवायसी मध्ये पडताळणीमध्ये पुन्हा पात्र झालेले आहेत, ज्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे 4500 रुपये येणे बाकी आहे, अशा लाभार्थ्याच्या संदर्भातील अपडेट आल्यानंतर आपण ते अपडेट सुद्धा नक्की घेऊया. तर ताईंनो, लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. धन्यवाद.